नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये गायरोस्कोपिक इफेक्ट हा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत। आपण अगोदरच व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगवरती हा टॉपिक आपण कव्हर केला होता, बट आपल्या काही ॲडिशनल क्वेश्चन्स ॲडिशनल एक्झाम्पल्स आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत आणि फिजिकली ही मेथड मला दाखवायची माझे हातवारी करून आणि बोर्डवरती। सो त्या अनुषंगाने आपण हे पूर्ण व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करत आहोत। बघा, डे टू डे लाईफमध्ये जर आपण बघितलं, गायरोस्कोप आपल्या डे टू डे लाईफ मधला हा फिनॉमेना आहे। एक्झाम्पल, माझ्या हातात एक स्पिनर आहे, स्पिनरला मी रोटेट केलं, टॉर्क अप्लाय केला। आपल्याला माहिती आहे की त्याचा फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी असल्यामुळे खूप जास्त आरपीएमला ते रन करतं, बरोबर, आणि जास्त वेळा करतं ते होल्ड करतं तसंच आरपीएम। तर याच्यामध्ये गायरोस्कोपिक इफेक्ट असतो का? त्या स्पिनरचं ओरिएंटेशन चेंज करण्याचा प्रयत्न करा। एका टाईपचा ॲडिशनल टॉर्क आपल्याला तिथे दिसून येतो। त्याच टाईपमध्ये ड्राईव्ह करताना टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल, टू व्हीलरला आपण लेफ्ट साईडला टर्न करूया, फोर व्हीलरला लेफ्ट साईडला टर्न करूया किंवा राईट साईडला, तर तिथंही आपल्याला आउटर व्हील इनर व्हील या ठिकाणी आपल्याला गायरोस्कोपिक इफेक्ट दिसून येतो। आपल्याला क्वेश्चन्स कुठं विचारले जातात? एरोप्लेनच्या केसेसमध्ये आणि ह्या नॅव्हल शिपच्या केसेसमध्ये। एरोप्लेनच्या केसेसमध्ये खूप सोपे क्वेश्चन्स आहेत, जसं की एरोप्लेनला आपण लेफ्टला राईटला स्टीर करतो किंवा लँडिंग करतो, आपण टेक ऑफ घेतो, यावेळेस गायरोस्कोपिक डायरेक्शन किंवा गायरोस्कोपिक इफेक्ट कुठं असतो, त्याचे प्लेन कुठले असतात, त्याचे ॲक्सिस कसे असतात, हे सगळ्यांचंच बेसिक्स आपल्याला डिस्कस करायचं आहे। त्याच टाईपमध्ये नॅव्हल शिप जर असेल तर त्याच्यामध्ये तीन मुख्यतः केसेस कन्सिडर करतो आपण। स्टीरिंगच्या दोन केसेस, लेफ्ट राईट, नंतर ही रोलिंग असणार आहे आणि नंतर ही पिचिंग असणार आहे, इकडनं बघितल्यानंतर ही पिचिंग असणार आहे। तर या केसेसमध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात। बऱ्याचशा बुक्समध्ये सुद्धा तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील। काहींना कन्फ्युजन होतं, काहींची बरीचशी मोठी कन्व्हेन्शनल मेथड आहे, बट ती फॉलो करण्यापेक्षा तुम्ही ही मेथड फॉलो करू शकता। डायरेक्टली लॉजिकली आपण आपल्या कन्क्लुजनवरती येतोय। राईट हँड थंब रूल याच्यासाठी महत्त्वाचा आहे। आपण बघूया ह्याचं थोडक्यात बेसिक जर बघितलं आपण, सर्क्युलर मोशनमध्ये बेसिक दिसून येतं आपल्याला। काय बेसिक्स आहे बरं सर्क्युलर मोशनमधलं? एक्झाम्पल, एक मी सर्कल ड्रॉ करतो, मला सर्क्युलर मोशन सांगायचं आहे ना, तर त्यासाठी मी एक इथं मास कन्सिडर करतो। हे मास यम आहे, ते काहीतरी एन आरपीएमला ह्या पाथला फॉलो करतंय, एन आरपीएमला पाथला फॉलो करतंय। ह्या एम मासला जर मी सेंटरसोबत जर कनेक्ट केलं या टाईपमध्ये असं, तर ही रेडियस झाली, ह्या सर्क्युलर मोशनची ही रेडियस झाली आर, बरोबर। काही वेळेमध्ये एक्झाम्पल, ज्यावेळेस टाईम हा सुरुवातीचा टाईम हा 0 असणार आहे, त्यावेळेस ते मास कुठं असणार आहे, त्याची एक लोकेशन पोझिशन आपण कन्सिडर करूया। एक्झाम्पल, मी त्याला ए म्हणतो, ती सुरुवातीला इथं आहे, एला आहे। टी वेळेनंतर एक टाईम कन्सिडर करतो मी, टी टाईम स्पॅन, टी वेळेनंतर ते कुठं असेल, ते एका नवीन लोकेशनला असणार आहे। ते लोकेशन पोझिशन मी ही अशी कन्सिडर करतो इथे। चला, मी याला कनेक्ट केला असं, त्यांनी काहीतरी अँगल ट्रेस केला आहे, त्या अँगलला म्हणतो मी थीटा, म्हणजे टी इतक्या वेळेमध्ये त्यांनी काहीतरी अँगल ट्रेस केला आहे, तो आहे आपला हा थीटा अँगल, त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो। ओके, आता आरपीएम जर एन असेल म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा आहे काहीतरी, एन आरपीएम असेल तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी त्याच्या करस्पॉन्डिंग आपण कन्सिडर करूया ओमेगा। आता ओमेगाचं आणि एनचं रिलेशन आपल्याला माहिती आहे, हे 2πn/60 हे असं ह्या दोघांचं रिलेशन। आता मी जर तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला की अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन कुठं आहे, आणि कशी काढायची, ती आपण काढतो राईट हँड थंब रूलनं। तुम्ही जर सांगत असाल की सर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी आहे, तर आन्सर रॉंग आहे, 100% रॉंग आहे। राईट हँड थंब रूलनं आपण काढत असतो। आपल्याला माहिती बघा, V = R ओमेगा हे रिलेशन माहिती आपल्याला, त्यांच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट असतो बघा, आरचा आणि ओमेगाचा। V = R ओमेगा ह्यांच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे बघा। राईट हँड थंब रूल कसा वापरायचा? ओमेगाची डायरेक्शन काढायची मला आणि त्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काढायची। दोघंही वेक्टर क्वांटिटीज आहेत, ह्या दोन्ही वेक्टर क्वांटिटीज ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असतील, ह्यांची डायरेक्शन कुठं आहे, प्लेनला परपेंडिक्युलर। राईट हँड थंब रूल, रोटेशन कशी आहे, ह्या पार्टिकलचं डायरेक्शन कशी अशी आहे, हे चार बोटं त्या डायरेक्शनला, हा थंब ह्या प्लेनला परपेंडिक्युलर, जो थंब जी डायरेक्शन इंडिकेट करतो तो अँग्युलर व्हेलॉसिटीची इंडिकेट करतो, तो अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इंडिकेट करतो। सो हा आपला कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे, ओमेगाचा कन्सेप्ट इकडे लागणार आहे आपल्याला। आपण जी मेथड फॉलो करत आहोत त्यामध्ये आपल्याला राईट हँड थंब रूल किंवा त्याला आपण राईट हँड स्क्रू रूल सुद्धा म्हणलं तरी चालेल। स्क्रूमध्ये स्क्रू जर आपण असा रोटेट केला ना, तो स्क्रू बाहेर येतो, जर स्क्रूला जर आपण असं रोटेट केलं ना, असं, तो स्क्रू खाली जातो ओपनिंगच्या वेळेस, नट बोल्ट ओपनिंगच्या वेळेसचं हे कन्फ्युजन आपण इथनं सुद्धा अवॉइड करू शकतो। बघा, आपण जर कंपॅरिझन केलं ना, लिनियर क्वांटिटीज किंवा त्याला मी म्हणतो ट्रान्सलेशनल क्वांटिटीज, बघा ट्रान्सलेशनल
ट्रान्सलेशनल किंवा ट्रान्सलेशन म्हणतो मी शॉर्टमध्ये याला. आणि पुढे असतं हे अँग्युलर क्वांटिटीज. तर यांच्यामध्ये आपण ॲनॉलॉजी आपल्याला माहिती आहे, वेल नोन ॲनॉलॉजी आहे. एक्झाम्पल इथं डिस्प्लेसमेंट आपण कसं दाखवतो, यसनं दाखवतो. याच्या करस्पॉन्डिंग अँग्युलर क्वांटिटीजमध्ये कसं दाखवतो आपण, थिटानं दाखवतो. या केसमध्ये जर आपण बघितलं वेलॉसिटी व्ही असेल तर इकडं आपल्याकडं असतंय अँग्युलर वेलॉसिटी. इकडं जर आपल्याकडं ॲक्सेलरेशन असेल, लिनियर ॲक्सेलरेशन, तर इकडं असतं आपल्याकडं अँग्युलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे, ही ॲनॉलॉजी कॉमन मोस्ट आहे, आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. बघा आता याच्यामध्ये मला दुसरा क्वेश्चन विचारायचा आहे की ॲक्सेलरेशनमध्ये सुद्धा दोन टाईपचे ॲक्सेलरेशन आपण जनरली स्टडी करतो. एक असते बघा हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा त्याला तुम्ही नॉर्मल ॲक्सेलरेशन सुद्धा बोला. तुम्ही म्हणताल सर इथं लागतं का, हे त्याचं बेसिक्स आहे ॲक्च्युली. इथं जर नाही लागलं तर थेरी ऑफ मशीनचाच पोर्शन आहे, तुम्हाला व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन डायग्राम्समध्ये हे युजफुल आहे. नंतर असतं बघा हे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. का बरं येतात हे ॲक्सेलरेशन, आता लिनियर क्वांटिटीजलाच मी डिस्कस करतो इथे. तशीच ॲनॉलॉजी आपण अँग्युलरमध्ये सुद्धा वापरू शकतो जशाच तशी. बघा व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे काय एक्झॅक्टली, व्हेलॉसिटी दोन पद्धतीने आपण चेंज करतो. एक तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळं व्हेलॉसिटी चेंज होत असते बघा, अँग्युलरला सुद्धा हाच कन्सेप्ट आहे. लिनियरमध्ये जर डायरेक्शन चेंज झाली, ठीक आहे, तर तिथं व्हेलॉसिटी चेंज होते. किंवा व्हेलॉसिटी चेंज झाली आपण आणखी असं म्हणतो, कधी म्हणतो, ज्यावेळेस त्याची मॅग्निट्यूड वाढते किंवा कमी होते. व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड वाढते किंवा कमी होते. सर्क्युलर मोशनमध्ये कंपल्सरी एक ॲक्सेलरेशन असतं, ते असं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. का बरं आलं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, हे ॲक्सेलरेशन का आलं, कारण सर्क्युलर मोशनमध्ये कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होते, बरोबर ना. कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होते का, होते ना. बघा इथं एक्झाम्पल आपला हा पार्टिकल आहे, ए पोझिशनला येतो, तो नवीन पोझिशनला गेला, एक्झाम्पल इथं बीला गेला काही वेळेमध्ये, तो नंतर सीला जाईल, तो डीला जाईल, वेगवेगळ्या पॉईंटवरती असणार आहे तो सर्क्युलर पाथच्या. आता इथली व्हेलॉसिटी मला काढायची त्याची, त्याला टँजंट ड्रॉ करा. ह्या इन्स्टंटला इथं टँजंट ड्रॉ करा, इथं टँजंट ड्रॉ करा, इथं टँजंट ड्रॉ करा. व्हेलॉसिटी निघते का, डायरेक्शन निघते. पण एवढं तर पक्का आहे की इकडं डायरेक्शन, इकडं डायरेक्शन, इकडं डायरेक्शन. एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन ट्रेस करत असेल तर त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज झाल्यामुळं तिथं कंटिन्युअसली कुठलं ॲक्सेलरेशन असतं, हे सेंट्रिपिटल किंवा नॉर्मल ॲक्सेलरेशन असतं बघा हे. आणि नंतरचं आहे मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळं, म्हणजे तो फिरता फिरता जर त्याची व्हेलॉसिटी वाढत असेल किंवा कमी होत असेल तर तिथं येणारं ॲक्सेलरेशन कुठलं आहे आपल्याकडचं, तिथं येणारं ॲक्सेलरेशन कंपल्सरी आपल्याकडे असणार आहे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. हे सुद्धा ध्यानात ठेवायचं आपल्याला. हे आपलं थोडंसं बेसिक्स. करूया आपण पुढचे पॉईंट डिस्कस. पुढचा पॉईंट जो डिस्कस करायचा आहे आपल्याला तो आहे आपला हा गायरोस्कोपिक इफेक्टचा, गायरोस्कोपिक कपलचा. वेगवेगळे 3-4 आहे, 3 ॲक्सिस, 3 प्लेन, वेगवेगळे. काय असतं बरं, डे टू डे लाईफमध्ये आपण हा गायरोस्कोपिक अफेक्ट फील करू शकतो का, करू शकतो फील. यासाठी एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे, बघा ऑलरेडी सेट करून ठेवलं आहे. आता एक्झाम्पल हा एक रॉड आहे, ठीक आहे. ह्या रॉडवरती आपण इथं बेरिंग माउंट केली आहे आणि त्या बेरिंगवरती ही डिस्क आहे. तुम्ही समजून घ्या ही डिस्क आहे, ही डिस्क काहीतरी RPMनं रन करते, एकदम हाय RPMला रन करते या डायरेक्शनला, ह्या सेन्सला. हा सेन्स कसा आहे माझ्यासाठी, हा क्लॉकवाईज आहे. ह्या टॉपिकमध्ये महत्त्वाचं काय आहे की तुम्ही कुठून बघताय. मी कायच्या साईडनं बघतोय, इथून बघतोय, माझ्यासाठी हे क्लॉकवाईज आहे. तुम्ही तिकडनं बघितलं तुमच्यासाठी वेगळं. हे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. इथं राईट हँड थंब रूल कसा वापरायचा आपल्याला, हे बघा डिस्कची रोटेशन असं आहे तर हे माझे 4 फिंगर्स असं, आणि जो थंब डायरेक्शन दाखवणार आहे तो थंब कशाची डायरेक्शन दाखवतो, अँग्युलर व्हेलॉसिटी व्हेक्टर किंवा डायरेक्शन ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी. ह्या टॉपिकमध्ये आपण ह्या व्हेक्टरला आणखी काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ स्पिन म्हणतो, कारण ही जी डिस्क आहे ह्या ॲक्सिसच्या अबाउट फिरते म्हणून. बघा एक्सपेरिमेंट कसा आहे, एक्झाम्पल 1000 RPMला ही डिस्क फिरते, 1000 RPMला ही डिस्क फिरते अशी. हा रॉड स्टेशनरी आहे, मी असा हातात धरला आहे. आता मी ह्या रॉडला लेफ्ट साईडला टर्न करतो असं. त्याला टर्न करण्यासाठी मला काय एक्झर्ट करावं लागला, फोर्स का टॉर्क एक्झर्ट करावा लागला. कारण ह्या क्वांटिटीज कशा आहेत, अँग्युलर क्वांटिटीज आहेत आपल्याला ॲनालॉगस क्वांटिटी मी लगेच सांगणार आहे दुसऱ्या. बघा इकडनं हा रॉड इथं होता, ही डिस्क अशी रोटेट करते, ह्याला मी काहीतरी अँगलनं टर्न केलं, काहीतरी व्हेलॉसिटी ह्याला टर्न केलं, दोन्ही सुद्धा आलं याच्यामध्ये. व्हेलॉसिटी सुद्धा आली आणि अँगल सुद्धा आला, अँगल काहीतरी ट्रेस झाला आहे आणि काहीतरी व्हेलॉसिटीनं ह्या रॉडलाच मी टर्न केलं, प्रिसेस केलं मी त्याला. ह्या टॉपिकमध्ये 3 ॲक्सिस, हा ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिस, घेऊया आपण कन्सिडर करूया, ह्याला आपण ॲक्सिस ऑफ स्पिन म्हणतो. हा ॲक्सिस जो आहे तुम्हाला परपेंडिक्युलर, तो ॲक्सिस ऑफ गायरोस्कोपिक कपल आहे हा ॲक्सिस. आणि हा जो ॲक्सिस आहे मला पॅरलल, तो आहे आपला ॲक्सिस ऑफ प्रिसेशन आहे.
ठीक आहे. ॲक्सिस ऑफ प्रिसिशन म्हणजे मी ह्या रॉडला कुठल्या प्लेनमध्ये बघतोय, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये बघतोय, असं वरनं बघतोय, मग मला इकडं तो रॉड काहीतरी अँग्युलर व्हेलॉसिटीने गेलेला दिसतोय, त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ प्रिसिशन म्हणतो. दाखवेल मी इकडे. गायरोस्कोपिक कपल इफेक्ट कसा येतो या केसमध्ये. हा रॉड आहे, रॉडवरती ही डिस्क आहे, 1000 RPM फिरते. आता मी रॉडला लेफ्ट साईडला टॉर्क एक्झर्ट करतोय, अप्लाय करतोय, त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन येणार. रॉड कसा टर्न झाला आहे इकून इकडं. हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल आहे, म्हणजे मी एक्झर्ट केलं आहे, इकडं फिरवलं मी त्याला, ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल. न्यूटनच्या 3rd लॉ प्रमाणे आपल्याला माहिती आहे ॲक्शन रिॲक्शन. नेचरमधले जे फोर्सेस असतात ना ते पेअरमध्ये एक्झिस्ट करतात. फ्रिक्शन जरी असेल तर पेअरमध्ये फ्रिक्शन असतं बघा, खालनं वरती आणि वरनं खालती सरफेसवरती एक्झॅक्ट केलं. मी जर भिंतीला पलीकडे ढकललं तर भिंतही तेवढ्याच फोर्सनं मला रिॲक्ट करते, बरोबर ना, ॲक्शन रिॲक्शन. जर मी गायरोस्कोपिक कपल जर असं एक्झर्ट केलं असेल ॲक्टिव्ह, तर रिॲक्टिव्ह कसं भेटणार, तिकडनं इकडे बघा. मग तिकडनं इकडे लावायचं राईट हँड थंब रूल. ही थंबची डायरेक्शन कशी असली पाहिजे, रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपलच्या सेन्समध्ये असली पाहिजे. इकडं आहे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, हे 4 बोटं कुठं आहेत, 4 बोटं असे आहेत. म्हणजे हा रॉड काय होणार आहे, मी इकडनं इकडे ढकलला तर हा रॉड थोडासा असा वरती येणार आहे. तुम्ही त्याला अरे कसं काय आला हा वरती, रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल हा इफेक्ट आहे तो. ठीक आहे. शिपमध्ये पण फील होतो, प्लेनमध्ये पण आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या नंतर आपल्याला माहिती प्लेन बरेचसे क्रॅशेस जे दिसून आले ते ह्याच इफेक्टमुळे दिसून आले. ज्यावेळेस पायलट लेफ्टला राईटला टर्न करायचा त्यावेळेस जी प्लेनची नोज आहे ती वरती जायची खालती जायची, हे बऱ्याचशा वेळा करता अननोन रिझन होतं. सायंटिस्टनं याच्या मागची ही थिअरी डेव्हलप केली, हे प्रॅक्टिकल डेव्हलप केलं. आपण बघूया हे एका डायग्रामच्या मदतीनं. बघा एक्झाम्पल, हा आपला रॉड आहे किंवा एक वेगळं तुम्हाला सांगतो. इथं काय सांगतो वेगळं, एक डिस्क आहे, हे डिस्क आहे. सो या टाईपमध्ये ही डिस्क घेतली आपण अशी, ठीक आहे. मग याच्यामध्ये ही डिस्कचं काहीतरी RPM ही रन करते ही डिस्क. हे बरोबर सेंटरमधनं त्या डिस्कच्या पास होतोय असं इमॅजिन करा तुम्ही. इथे थोडासा खाली झालाय. याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टर कुठला आहे, हा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टर. जेवढी जास्त लांबी त्या अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टरची तेवढी जास्त मॅग्निट्यूड त्याची असते. आता वेक्टर आहे, वेक्टर म्हणल्यानंतर मॅग्निट्यूड पण आला, ही इतकी मॅग्निट्यूड, ही त्याची डायरेक्शन. ठीक आहे. या ॲक्सिसला काय म्हणतो आपण, ॲक्सिस ऑफ स्पिन म्हणतो, ॲक्सिस ऑफ स्पिन म्हणतो किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टर म्हणूया आपण या केसमध्ये. नंतर हा परपेंडिक्युलर ॲक्सिस, त्याला आताच बोललोय मी कुठला ॲक्सिस आहे, ॲक्सिस ऑफ प्रिसेशन आहे हा, ॲक्सिस ऑफ प्रिसेशन, ॲक्सिस ऑफ प्रिसेशन, प्रिसेस. ठीक आहे. हा झाला ॲक्सिस. नंतरचा हा एक ॲक्सिस आहे, असा सांगितलं होतं मी आत्ताच तुम्हाला, ॲक्सिस ऑफ गायरोस्कोपिक. बघा ॲक्सिस ऑफ गायरोस्कोपिक कपल, गायरोस्कोपिक कपल हा त्याचा ॲक्सिस आहे. ठीक आहे. ह्या ॲक्सिस थ्रू आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात का, तुम्हाला मदत होऊन जाईल काही क्वेश्चन्समध्ये. आता आपलीच मेथड तुम्ही वापरायची आहे. बघा याच्यामध्ये वेगवेगळे प्लेन्स, म्हणजे आपलीच वापरायची, काय मी इन्व्हेंट केली नाही आहे, सोपी जाते ही मेथड आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड क्वेश्चन्समध्ये. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा प्लेन कुठला आहे, हा प्लेन बघा, हा ॲक्सिस त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. तर त्या प्लेनला काय म्हणायचं मग, प्लेन ऑफ, हा घ्या प्लेन ऑफ ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल किंवा गायरोस्कोपिक कपल, गायरोस्कोपिक कपल, ॲक्टिव्ह नाही नुसतं गायरोस्कोपिक कपल म्हणा. ठीक आहे. नंतरचा हा ॲक्सिस ऑफ स्पिन आहे, हा ॲक्सिस कुठल्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, तो हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग हा प्लेन कुठला आला, हा प्लेन कुठला आला, तो आला प्लेन ऑफ स्पिन, प्लेन ऑफ स्पिन. हा प्रिसिशनचा ॲक्सिस खालच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, तो खालच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे ह्या प्लेनला. मग ह्या प्लेनला काय म्हणायचं, प्लेन ऑफ कुठला, हा प्रिसिशन, हा प्रिसिशनचा प्लेन. का सांगितलं आहे, काही थेरॉटिकल क्वेश्चन्स तुम्हाला इथून सॉल्व्ह होतील. हे तिन्ही प्लेन, तिन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. आता आपलं एक्झाम्पल, आता मी इकडं याचं ओरिएंटेशन चेंज करतो मी. बघा हे ओरिएंटेशन चेंज केलं याचं. मी काय सांगितलं, हा अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टर आहे, ही मॅग्निट्यूड आहे आणि ही डायरेक्शन आहे. आता मॅग्निट्यूड तेवढीच राहणार आहे, म्हणजे लांबी जेवढी इथं आहे तेवढीच इथं ही लांबी आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय चेंज झालं आहे, याच्यामध्ये हा चेंज तुम्हाला दिसतोय, हा चेंज काय आहे, व्हेलॉसिटीचा चेंज येतो. बघा हे डिस्टन्स किती आहे, ओमेगा. ठीक आहे. ओमेगा काहीतरी अँगलनं आपण याला टर्न केलं आहे, मी ॲझ्युम करतो की डी थिटा अँगलनं मी टर्न केलं आहे. छोट्याशा केसमध्ये असतं नाही असं, या टाईपमध्ये जर हे डिस्टन्स r असेल
आणि हे छोटंसं डिस्टन्स असेल काहीतरी, हे आर्क कसं काढतो आपण, हा जर अँगल डी थिटा असेल, हे जर आर असेल, बरोबर. आता इथं आर नाही, इथं हे ओमेगा आहे आपल्यासाठी, ओमेगा आहे, RPM ओमेगा आहे इथं. बट हे आर्क कसं काढतो आपण, आर डी थिटानं काढतो. ह्या केसमध्ये हा जो चेंज आहे, व्हेलॉसिटीचा चेंज आहे तो ॲक्च्युली, हा कसा काढतो आपण, हे डिस्टन्स आणि हा अँगल, हा डी थिटा या टाईपमध्ये. बट हे वेळेप्रमाणे चेंज होऊ लागले नाही. बघा व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे ॲक्सेलरेशन आलं. कुठलं ॲक्सेलरेशन आहे त्याच्यामध्ये, अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन येणार याच्यामध्ये. मग आता विथ रिस्पेक्ट टू टाईम मला कन्सिडर करावं लागेल हे, बरोबर ना. वेळेप्रमाणे व्हेलॉसिटी चेंज झाली, आता मी इथं कन्सिडर करतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, या टाईपमध्ये इथं एक नवीन फॉर्म्युला बनतो. मी आताच म्हणलो तर तुम्हाला ॲनालॉजी सांगेल मी. ॲनालॉजी कुठली आपल्याकडं, बघा लिनियरमध्ये असतं फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन जर जनरेट करायचं असेल तर आपल्याला फोर्स एक्झर्ट करावा लागतो. मास कॉन्स्टंट आहे, एक्झाम्पल टू व्हीलरच्या केसमध्ये टू व्हीलरचं मास कॉन्स्टंट आहे, त्यामध्ये आपल्याला ॲक्सेलरेशन आणायचं तर आपण फोर्स जास्तीचा वाढवतो, आपण जास्तीचं थ्रॉटल देतो, जास्तीचे फोर्सेस तयार होतात IC इंजिनमध्ये आणि गाडी प्रोपेल करते, गाडी पुढे ढकलली जाते, बरोबर ना. हे याला रिस्पॉन्सिबल आहे. तसंच इथंही तेच रिस्पॉन्सिबल आहे. इथं ॲक्सेलरेशन आलं म्हणजे काय उगीच नाही आलं, टॉर्क अप्लाय केलं आपण, ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल आपण एक्झर्ट केलं या केसमध्ये. बघा ही एनर्जी कशी आहे, याला अनालॉगस क्वांटिटी कुठली, इकडं टॉर्क आहे, इथे काय आहे आय मोमेंट ऑफ इनर्शिया, बट मास मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्या सॉममध्ये असतो. एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा जास्त असेल तेवढा बेंडिंगचा रेजिस्टन्स जास्त असतो. इथं हा मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा जास्त असेल तेवढा रोटेशनलचा रेजिस्टन्स जास्त असतो. ॲक्सेलरेशनला ॲनालॉगस क्वांटिटी कुठली, अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन. ह्या ॲनालॉगस क्वांटिटीज आहेत, आपल्याला समजून घ्यायचं आहे. एला अल्फा, एमला आय आणि हे फोर्सला हा टॉर्क, ॲनालॉगस क्वांटिटीज आहे त्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये नवीन ओरिएंटेशन, नवीन पोझिशन काय आली डिस्कची, एक्झाम्पल ही आली या टाईपमध्ये. ओके, मग आता याच्यामध्ये टॉर्कची व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला, बघा टॉर्कची व्हॅल्यू कशी काढतो आपण या केसमध्ये. तर टॉर्क इक्वल्स टू, मी आता सांगितलं आहे आय अल्फा आहे ओमेगा डी थिटा बाय डी टी, हे आलं आपलं ॲक्सेलरेशन, हे ॲक्सेलरेशन. ठीक आहे, हे आलं ॲक्सेलरेशन. आय जशास तसं ठेवतो मी. अल्फा काय आहे ओमेगा, हे डी थिटा बाय डी टी. तुम्हाला एक इथं डेरिव्हेशन सुद्धा भेटून गेलं. हे डी थिटा बाय डी टी म्हणजे काय बरं, हे आहे ओमेगा पी. सो या टाईपमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला भेटला टॉर्कचा ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल असं पण म्हणू शकतो आपण. ॲक्टिव्ह रिॲक्टिव्हची व्हॅल्यू तर सेमच येणार ना ॲक्शन रिॲक्शनमुळं. सो टी इक्वल्स टू आय ओमेगा इंटू ओमेगा पी. सो या टाईपमध्ये हे त्याचं थोडंसं बेसिक्स आपण डिस्कस केलं आहे. आता जसं की आताच बोलल्याप्रमाणे इकडं ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल एक्झर्ट केले आपण हे, तर रिॲक्टिव्ह कसं असणार त्याच्या अपोजिटमध्ये, हे त्याच्या अपोजिटमध्ये असतं. मी आता सांगितलं ना इकडं ॲक्टिव्ह आहे तर रिॲक्टिव्ह असं असणार आहे. मग रिॲक्टिव्ह असे म्हणजे हा थंब तिकडं करायचा, ही 4 बोटं हे वरून इकडं उचकणार ते, या टाईपचा हा कन्सेप्ट आहे. बघूया आपण प्लेनच्या वेगवेगळ्या केसेस आणि शिपच्या वेगवेगळ्या केसेस. प्लेनच्या आपण वेगवेगळ्या केसेस आपण डिस्कस करूया. बघा त्याच्यामध्ये केस नंबर 1 फर्स्ट मी असं सांगतोय, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जास्तीचे केसेस आपण इथे डिस्कस करत आहोत. याच्यामध्ये एक्झाम्पल हे प्लेन आहे, अगोदरचं प्लेन. ठीक आहे, याच्यामध्ये हे प्रोपेलर त्या प्लेनचं किंवा आतमध्ये रोटर असेल त्या रोटरची डायरेक्शन आपल्याला दिली असती. आपण कुठनं बघतोय, मागच्या साईडनं बघतोय. त्यावेळेस प्लेन एक तर लेफ्टला टर्न करू शकतं, राईटला टर्न करू शकतं, बरोबर. ज्यावेळेस आपण मागच्या साईडनं बघतोय त्यावेळेस ते रोटर जे आहे, प्रोपेलर जे आहे ते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेट करू शकतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या केसेस. आणि नंतरची केस काय सांगतोय, मागच्या साईडनं बघतोय मी प्लेनला, रोटर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असेल, प्लेन एकतर हा टेक ऑफ घेत असेल किंवा हे लँड होत असेल. याही केसेसमध्ये आपल्याला गायरोस्कोपिक इफेक्ट किंवा गायरोस्कोपिक कपल काढता आला पाहिजे. बघा मी इथं सांगतो, तोंडी सांगतो, तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता एक्झाम्पल हे प्लेन आहे नोटबुकमध्ये. प्लेन समोर चाललंय, मी मागच्या साईडनं बघतोय. पहिली केस आहे रियर साईडनं मी बघतोय, माझा व्ह्यू रियर आहे आणि क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटर रोटेट करते आणि इथं टर्न घेतला ह्याने लेफ्ट, इथं टर्न घेतला ह्या प्लेननं लेफ्ट, ही एक केस बनते. नंतर दुसरी केस याच्यात संबंधित आहे, रियरनंच बघतोय आपण, हे अँटी क्लॉकवाईज किंवा काउंटर क्लॉकवाईज त्यानं टर्न केला हा लेफ्ट, झाली दुसरी केस. नंतर ती तिसरी केस आहे, रियरनंच बघतोय एक्झाम्पल. नंतर याच्यामध्ये हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज झालं आहे. आता क्लॉकवाईजमध्ये आपण ॲड करूया राईट टर्न. ठीक आहे, नंतरची याच्यात सिमिलरच केस आहे, रियरनं मागच्या साईडनं बघतोय आपण अँटी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजला हे राईट टर्न, म्हणजे लेफ्ट टर्न राईट टर्न या टाईपमध्ये.
झाल्या 4 केसेस. नंतरची 5वी केस म्हणजे कसं आपण रिअरनं बघतोय, ठीक आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आणखी आपण बघूया रिअरनं बघूया अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बट ह्या केसेसमध्ये काय आहे, ह्या केसेसमध्ये टेक ऑफ होऊ लागला आहे. प्लेन नोज जे आहे नोज वरती चाललं आहे, हे टेक ऑफ आहे, बरोबर आहे. आता ह्या केसमध्ये टेक ऑफ असू शकतो ना, ह्या केसमध्ये सुद्धा टेक ऑफ आहे असा. चला नंतरची 7व्या नंबरची केस कशी येईल, हे रिअरनंच आपण बघतोय. नंतर हे क्लॉकवाईज आहे, इथं हे लँड होऊ लागले प्लेन, ठीक आहे. आणि ते सुद्धा काय होणार आहे, लँड होणार आहे प्लेन. आणि त्यावेळेसची कंडिशन काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सो या टाईपमध्ये. आणि मागच्या साईडनं आपण बघतोय. बघा झाल्या अशा पॉसिबल 8 केसेस. तरच तुम्ही समोरनं सुद्धा अप्लाय करू शकता. आता पहिल्या केसेसमध्ये रिअरनं बघतोय, मागच्या साईडनं बघतोय, हे प्लेन आहे आणि लेफ्ट साईडला टर्न होऊ लागला आहे, या टाईपमध्ये लेफ्ट साईडला टर्न होऊ लागला आहे. आता मोठी रेडियस पण असू शकते त्याची. हे प्लेन आहे, मागच्या साईडनं बघतोय आपण असं, आणि ते लेफ्ट साईडला टर्न करते, असं लेफ्ट साईडला असं टर्न करते ते या टाईपमध्ये. आत्ताच बोलल्याप्रमाणे इथं मी असं लिहू शकतो की एक्झाम्पल याच्यामध्ये जो टॉर्क असतोय तो असतोय I ओमेगा P. I हे काय आहे, ते प्रोपेलर किंवा रोटर त्याचा मास मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ओमेगा आहे काय बरं एक्झॅक्टली माहिती आपल्याला, त्या रोटरचा RPM आहे. म्हणजे मी ह्याला थोडंसं मॉडिफाय करून असंही लिहू शकतो, हे 2πN/60, ठीक आहे. त्या प्रोपेलरचं किंवा त्या रोटरचा RPM आहे. ओमेगा P म्हणजे काय, त्याला मी V/R असं लिहू शकतो. प्लेनची रेडियस मोठी असते ना, रेडियस मोठी असते, त्या रेडियससाठी त्यासाठीच आपण रेडियस वापरला इथं. एक्झाम्पल हा जर सेंटर पॉईंट कन्सिडर केला मी असा, तर एक्झाम्पल हे रेडियसमधनं ते प्लेननं असा टर्न केला आहे, काय व्हेलॉसिटी आहे त्याची, व्हेलॉसिटी काय आहे, ही V व्हेलॉसिटी आहे, असा टर्न केला आहे. ह्या इन्स्टंटला V व्हेलॉसिटी आहे, असा टर्न केला आहे. ही रेडियस R आहे, असा मोठा टर्न असतो प्लेनचा, म्हणून मी हे सांगितले तुम्हाला. सो या टाईपमध्ये आपण पुढे ह्याला डेव्हलप करू शकतो. बघा केस नंबर फर्स्ट, रिअरनं बघतोय, क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटर फिरतंय, प्रोपेलर फिरतंय, क्लॉकवाईज डायरेक्शनला थंब करायचा आपण, असा करायचा आहे, तर इकडं चालला आहे हा, बरोबर ना, इकडं चालला आहे. म्हणजे याच्यामध्ये जर मी दाखवलं तुम्हाला असं, तर मी क्लॉकवाईजने बघतोय, तर इकडं चालला आहे हा वेक्टर माझा इकडं चालला आहे. नंतर लेफ्ट साईडला टर्न केला आहे, म्हणजे नंतर मी लेफ्ट साईडला धरणार हा थंब. सो या डायरेक्शनला हे असं झालं आहे, ह्या डायरेक्शनला. म्हणजे प्लेन समोर होतं, आपल्या समोर होतं, नंतर त्याने लेफ्टला टर्न केला आहे. म्हणजे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल कसं एक्झॅक्ट झालं, हे असं झालं ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल. रिॲक्टिव्ह कसं होणार, त्याच्या अपोजिटमध्ये होणार, बरोबर. अशी डायग्राम तुम्हाला येऊन जायला पाहिजे. मग रिॲक्टिव्हची डायरेक्शन इकडे आहे, मग थंब तिकडे करा, हे थंब तिकडे केला, हे पुढचे आपले 4 बोटं. प्लेनला चेंज करू नका, तुम्ही मागणं बघताय, सगळं मागणं ऑपरेट करा, तुम्ही इथं बसलेले आहात असं समजून घ्या, तुम्ही इथं बसलेले आहात, ठीक आहे. सुरुवातीला प्लेन इकडं चाललं होतं, नंतर त्याने लेफ्टला टर्न घेतला. लेफ्टला टर्न घेण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल एक्झिट करावं लागलं, तर हे तिथं रिॲक्टिव्ह तयार झालं. ते ह्या प्लेनमध्ये ॲक्च्युली, हे वरनं बघतोय मी, ह्या प्लेनमध्ये चाललंय सगळं काही. हे प्रिसेशन प्लेन ऑफ कुठला म्हणायचा आपण ह्याला, प्रिसेशन प्लेन म्हणायचा. सो इकडं थंब, हे 4 बोटं, मग प्लेनची नोज काय होणार आहे, वरती होणार आहे, आणि टेल खाली होणार आहे, नोज अप. ह्याच्यामध्ये काय होऊन जातं आपलं, हे नोज अप. आता पुढचं लिहायची गरज नाही, टेल काय अप थोडी होणार आहे, डाऊनच होणार आहे. नंतर मागच्या साईडनं बघतोय मी इथं, बघा ही केस आहे, रिअरनं बघतोय अँटी क्लॉकवाईज, मागच्या साईडनं बघतोय मी अँटी क्लॉकवाईज म्हटल्यानंतर वाटलंच तर आपण क्लॉकवाईजच्या टर्म्स अगोदर सॉल्व्ह करून घेऊया, कारण ह्याच्यासाठीचं लॉजिक थोडं वेगळं आहे, तुम्हाला तिकडनं जावं लागेल. क्लॉकवाईजच्या टर्म्स आपण सॉल्व्ह करून घेऊया, ते सोप्या जातील आपल्याला एकदमच. आणि नंतर ते सुद्धा सोपंच आहे, असं काही नाही, फक्त तिकडनं जावं लागेल मला. बघा रिअरनं बघतोय मी, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे रोटरची, प्रोपेलरची. प्लेन पुढं जाता राईटला टर्न करत आहे. म्हणजे मी ही डायग्राम कशी काढणार, ह्या प्लेनमध्ये इकडे ॲक्सिस ऑफ स्पिन आला असा हा, बरोबर. नंतर इकडे टर्न केल्यामुळे ॲक्सिस ऑफ स्पिन इकडे आला, तर हा ॲक्सिस ऑफ स्पिन इकडे आला हा असा, ठीक आहे. म्हणजे इकडं टर्न केला आहे, म्हणजे हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल आणि रिॲक्टिव्ह त्याच्या अपोजिटमध्ये, म्हणजे अशी डायग्राम यायला पाहिजे ह्या प्लेनमध्ये जर मी ड्रॉ केली तर. मग नंतर रिॲक्टिव्ह कसं आहे, असं आहे, मग हा थंब असाच धरा, तुम्ही थंब असाच धरा या टाईपमध्ये. म्हणजे नोज खाली चालली आहे, टेल वरती येऊ लागलं आहे, हे नोज डाऊन टेल अप. इथं लिहितो मी नोज नस लिहितो, हे नोज डाऊन, बरोबर या टाईपमध्ये. आता आपण बघूया अँटी क्लॉकवाईजची टर्म. अँटी क्लॉकवाईज थोडंसं वेगळं आहे. बघा प्लेनला चेंज नाही करायचं, प्लेन तर आपलं हेच आहे, प्लेन असं इकडं चाललं आहे समोर, त्याने टर्न घेतला आहे लेफ्ट, ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मी मागणं बघतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला म्हणजे असं रोटेट करू लागलं आहे. मी जर थंब लावला असा,
तर हा वेक्टर कुठे येऊ लागला, माझ्याकडेच येऊ लागला. म्हणजे इकडनं हा वेक्टर असा येऊ लागला माझ्याकडे. ठीक आहे, इकडनं तो वेक्टर इकडनं माझ्याकडे असा आला आहे. ठीक आहे, आता प्लेननं लेफ्टला टर्न केलं, प्लेनला लेफ्टला टर्न केलं. मग आता इथनं कसं काढायचं, तर तुम्ही इकडं जाऊन बसायचं. ह्या पॉईंटला आपण असतो नेहमीच, ध्यानात ठेवा, ह्या पॉईंटला आपण आहोत, इकडनं जायचं. म्हणजे मी असं इकडनं आलो, हे इकडनं आलो. मग इथून माझी लेफ्ट साईड इकडनं माझी ही लेफ्ट साईड अशी, ही लेफ्ट साईड आहे. ठीक आहे, मग लेफ्ट साईडला टर्न केलं म्हणजे नंतर हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल असं आलं आणि रिॲक्टिव्ह हे असं आलं, हे रिॲक्टिव्ह असं आलं. बघा रिॲक्टिव्ह कसं आहे, रिॲक्टिव्ह असं आहे. प्लेन तेच आहे, फक्त मी प्लेनच्या पुढून जाऊन असं माझी डायग्राम ड्रॉ करू लागले. बघा रिॲक्टिव्ह असं आलं म्हणजे हे असं आलं, असं आलं या टाईपमध्ये. हे प्लेनचा टेल पोर्शन आहे, हा प्लेनचा नोज पोर्शन आहे. एवढं तुम्ही विसरायचं नाही. फक्त तुम्ही इथं येऊन बसलात आणि इमॅजिन करू लागलात की हां लेफ्ट टर्न घेतला, मग तुमची लेफ्ट इकडं आहे, तुमची लेफ्ट इकडं आहे. तुम्ही म्हणता की सर प्लेन तर तिकडनं बघितलं आणि इकडं लेफ्टला गेलं आहे. तुम्ही ते नाही करायचं, ते एकच होऊ लागलं ॲक्च्युली. हा वेक्टर तोच येऊ लागला आहे, इकडनं वेक्टर तोच येऊ लागला आहे. ते बेसिक्स आहे त्याचं ॲक्च्युली. इथं तुम्ही बसलात, लेफ्ट टर्न केला आहे, इथून तुमच्या लेफ्ट आहे, हे इकडं आहे. नंतर हे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल असं आलं, हे असं आलं. तर या टाईपमध्ये हा नोज आहे, ते नोजवरती जाणार आहे. सॉरी, ही टेल आहे, ही टेलवरती जाणार आहे, हा नोज खाली जाणार आहे. हे त्याचा आन्सर या केसमध्ये. सो इथं लिहितो मी हे टेल अप किंवा नोज डाऊन लिहू शकतो, काही अडचण नाही आहे. नंतरची केस आहे दुसरी, बघूया आपण ह्यात नेक्स्ट केसमध्ये. हे बघा, हे प्लेन आहे, एरोप्लेन आहे, समजून घ्या, नसेल समजलं जातं. हे समोर चाललं आहे असं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरू लागले. प्रोपेलर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे अशी माझ्यासाठी, अशी म्हणल्यानंतर मी तर राईट हँड थंब रूल वापरतो. या टाईपमध्ये हा वेक्टर असा येऊ लागला आहे. मग पहिला तर मी वेक्टर असा ड्रॉ केला. ठीक आहे, तुम्ही प्लेन पेपरवरती इकडेही ड्रॉ करू शकता. असा वेक्टर आहे, तो माझ्याकडे आहे. नंतर प्लेननं घेतलं आहे राईट टर्न घेतलं आहे. मग काय सांगितलं आहे, हे ओरिएंटेशन जशाच तसं, प्लेन जशाच तसं, डायग्राम जशाच तशी. मी इथं बसलोय आणि माझ्या राईटला हा पोर्शन. नंतर इकडनं हे ॲक्टिव्ह झालं, इकडनं झालं हे रिॲक्टिव्ह. सो या टाईपमध्ये डायग्राम येऊन जाईल तुमची. तर रिॲक्टिव्ह म्हणल्यानंतर असं म्हणल्यानंतर हे असा पोर्शन. हे प्लेनची टेल साईड आहे, प्लेनची नोज साईड आहे. म्हणजे टेल खाली जाणार आहे, नोज वरती येणार आहे. हे त्याचा आन्सर. टेल डाऊन, यामध्ये ही टेल डाऊन हे आपलं आन्सर आलं. चला पुढच्या केसेसमध्ये आपण डिस्कस करूया. आता रिअरनं बघतोय मी एक्झाम्पल, हे प्लेन आहे आपलं, रिअरनं बघतोय, क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरताना दिसते मला. हे क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरताना दिसते. म्हणजे या टाईपमध्ये हा वेक्टर माझा हा इथं ड्रॉ करतो वाटलंच आहे, कारण ह्याचा प्लेन सोपा आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत आहे. ठीक आहे, नंतर टेक ऑफ घेत आहे, म्हणजे नोज वरती चाललं आहे आणि टेल मागच्या साईडला हे असं टेक ऑफ घेऊ लागले. तर प्रिसिशन प्लेन कुठला आला, हा आला प्रिसिशन प्लेन. अगोदरचा प्रिसिशन प्लेन असा होता, आता हा असा आला. म्हणजे इकडे हे वरती गेलं हे प्लेन. म्हणजे वरती जाण्यासाठी हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल आणि हे रिॲक्टिव्ह हे असं असणार आहे, बरोबर. एक्झाम्पल या केसमध्ये जर बघितलं, हा ॲक्सिस आहे आपला, हा पहिल्या केसमध्ये आहे. नंतर टेक ऑफ केल्यामुळं हा ॲक्सिस झाला तो. नंतर हे ॲक्टिव्ह आणि नंतर हे रिॲक्टिव्ह. आता रिॲक्टिव्ह प्रमाणे तुम्ही बघा, हे रिॲक्टिव्ह असा थंब चालला आहे. म्हणजे या टाईपमध्ये इकडं ही नोज साईड आहे, ती राईट साईडला टर्न होईल आणि टेल साईड ही इकडच्या साईडला टर्न होईल. बघा तुम्ही असं लावा, हे असं, तर या टाईपमध्ये होणार आहे. ज्यावेळेस प्लेन वरती जाणार आहे त्यावेळेस, म्हणजे नोज टर्न्स टुवर्ड द राईट साईड. नंतरची केस आहे क्लॉकवाईजचीच घेऊया. लँड होऊ लागले, म्हणजे मी इकडनं बघतोय प्लेनला, क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणल्यानंतर हे असं. म्हणजे इथं ही वेक्टर कसा येणार आहे, हा असा वेक्टर येणार आहे. प्रिसिशनचा प्लेन असा आहे, तुम्ही ह्या प्लेनमध्ये बघताय, त्याला ह्या प्लेनमध्ये बघताय इकडनं. तर लँड होऊ लागले असं हे. म्हणजे वेक्टर हा खाली आला. नंतर हे ॲक्टिव्ह आणि हे रिॲक्टिव्ह कसं आलं, हे असं आलं, हे असं आणि हे असं. म्हणजे ही नोज साईड जी आहे खाली लँड करायच्या वेळेस ती लेफ्ट साईडला टर्न होईल. त्याच टाईपमध्ये ही कॅल्क्युलेट करू शकतो आपण. बघा, रिअरनं बघतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणल्यानंतर हा वेक्टर असा आला. काय होऊ लागलं, टेक ऑफ होऊ लागलाय. म्हणजे हे वरती असं. आता तुम्ही इकडं जाऊन बसणार. आता मी ह्याचं इकडं जाऊन बसणार. ठीक आहे, याच्या कम्पेअरमध्ये हा टेक ऑफ असा आहे. तो
ठीक आहे, इकडे जाऊन बसणार मी, टेक ऑफ असा आहे. हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, हे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल असंच वापरा तुम्ही. आता रिॲक्टिव्ह कसं, हे असं आहे, हे असं खाली आहे, प्लेन तर जागेवरच थांबलं, हे प्लेनची नोज साईड टेल साईड जागेवरच आहे, फक्त मी असा थंब करणार, थंब रिॲक्टिव्ह आणि नंतर हे माझे 4 बोटं, म्हणजे ही टेल साईड आहे, टेल साईड इकडं टर्न होऊ लागली आहे, तुम्ही समजू शकता, टेल साईड इकडं, म्हणजे हे प्लेनच असं टर्न होऊ लागले. मला तुम्ही सांगू शकता की नोज कुठं चाललं आहे आणि हे कुठं चाललं आहे, हे कसं सांगायचं मग, हे ते सांगण्यासाठी काही नाही, म्हणजे फायनल रिझल्ट कसा होणार आहे, हे असं होणार आहे, म्हणजे नोज चाललं आहे राईटला, टेल चाललं आहे इकडं लेफ्टला, बरोबर, प्लेनच्या कम्पेअरमध्ये. नंतर आहे याच्यामध्ये ही टाईपची केस, लँड होऊ लागले म्हणजे काय करता येईल आपल्याला. आता एक्झाम्पल या केसमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे हा व्हेक्टर असा आला, हा लँड होऊ लागले म्हणजे हे खाली चाललं आहे असं, हे इथून बघायचं ना मला, हे लँड होऊ लागले, हे माझ्या कम्पेअरमध्ये हे लँड होऊ लागले असं, हे ॲक्टिव्ह आहे आणि हे रिॲक्टिव्ह आहे. रिॲक्टिव्ह कसं आहे एक्झॅक्टली, हे असा थंब आहे, हे असं आहे, असा थंब आहे, हे असं आहे, म्हणजे हे प्लेन आहे, हे प्लेनची टेल अशी होणार आहे आणि नोज अशी होणार आहे, बरोबर. ही नोज इकडं चालली, टेल इकडं चालली, मी ॲन्सर सांगताना तेच कसं होऊ लागले, हे असं होऊ लागले, हे असं होऊ लागले, बरोबर ना. यस, मी तिकडनं का जातो बरं, कारण मला ही डायग्राम ड्रॉ करायची असते, ही डायग्राम ड्रॉ करायची असते, कारण मला इथं बसून इमॅजिन करायचं आहे. ध्यानात ठेवा, तुम्ही इथं बसून प्लेन राईट लेफ्ट टर्न करायचं आहे, इथं बसून तुम्ही प्लेन राईट लेफ्ट टर्न करायचं आहे तिथं बसून, ठीक आहे. जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ओव्हरऑल मग मागच्या साईडनं बघता तर तुम्ही मागच्या साईडनंच मग तुम्हाला सांगायचं आहे. 100% तुम्हाला येऊन जाईल. हे सगळ्या प्लेनच्या केसेस आहेत. यानंतर आपण शिपच्या सगळ्या केसेस डिस्कस करूया. चला आता आपण शिपच्या केसमध्ये सगळ्याच पॉसिबल केसेस आपण डिस्कस करूया. ते समजून घेण्यासाठी हे शिप आहे, टॉप व्ह्यूमध्ये बघतो तुम्ही याला, ठीक आहे. शिप लेफ्टला किंवा राईटला टर्न होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही मागच्या साईडनं बघाल, मागच्या साईडला बघितल्यानंतर तुम्हाला जे रोटर आहे आतमधलं क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मागच्याच केसेसप्रमाणे असणार आहे ते. ह्या शिपला तुम्ही समोरनं बघता, असं इकडनं बघता, शिप इकडं समोर चालली अशी ही, ठीक आहे. हा समोरची साईड आहे, ही शिपची मागची साईड आहे. याच्यामध्ये ॲक्सिस बघून घेऊया आपण. हा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आहे, शिप अशी इकडं चालली आहे, ही इथं पाणी आहे, शिप अशी चालली आणि तुम्ही प्लेनमधनं वरनं बघतायत, ठीक आहे. हा ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे शिपचा. हे ॲक्सिस का सांगतोय, आपल्याला लागणार आहेत. याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या मोशन्स असतात त्या ॲक्सिसच्या अबाउट. एक्झाम्पल ह्या ॲक्सिसच्या अबाउट ही जी मोशन आहे, ह्या मोशनला काय म्हणूया आपण, रोलिंग म्हणतो आपण ह्याला रोलिंग म्हणतो आपण, रोलिंग, ठीक आहे. ही जी पिरियडिक मोशन आहे ह्या ॲक्सिसच्या अबाउट, ही झाली रोलिंग. आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट म्हणजे शिप ही आहे, आपली शिप ही आहे, हे समोरची साईड, शिपची मागची साईड. तर शिप ह्या ॲक्सिसच्या अबाउट या टाईपमध्ये एक मोशन परफॉर्म करते, पिरियडिक मोशन आहे ही परफॉर्म करते. ह्याला आपण काय म्हणतो, पिचिंग म्हणतो. इकडनं वरती जाणं किंवा इकडनं खालती येणं किंवा वाईस वर्सा केस, ठीक आहे. हे ॲक्सिसच्या अबाउट होऊ लागलं आहे. हे झालं आपल्यासाठी पिचिंग. हा पिचिंगचा प्रकार आहे, ठीक आहे. आपण फूड मेकॅनिक्समध्ये बघितलं होतं की शिप कुठल्या केसेसला डिझाईन करतो आपण. आता इथं महत्त्वाचं नाही आपल्याला ते. याची काही कॉमन टर्मिनॉलॉजी आहे. शिपमध्ये आपण इथं बसल्यानंतर आपली ही लेफ्ट साईड आहे, आपली राईट साईड आहे, आपला पुढचा पोर्शन, आपला मागचा पोर्शन. तर याच साईडला आपण लेफ्ट साईड जर असेल तर ह्याला पोर्ट साईड किंवा पोर्ट एंड म्हणतो आपण, ठीक आहे. राईट साईड जे असेल त्याला आपण स्टारबोर्ड काय म्हणूया आपण, साईड म्हणूया किंवा एंड म्हणूया आपण ह्याला. हा जो मागचा आणि पुढचा पोर्शन थोडासा कन्फ्युजिंग असतो. हे बघा, ह्याला आपण फोर म्हणतो, FORE 4, आणि ह्याला म्हणतो आपण आफ्ट, AFT, फोर आफ्ट. नाही तर मग आपण याची दुसरी टर्मिनॉलॉजी आहे इथं, ह्याला आपण बो म्हणतो, इथं आपण त्याला स्टर्न म्हणतो, ठीक आहे. ही कॉमन. आता याच्यामध्ये काय केसेस होऊ शकतात बरं एक्झॅक्टली. याच्यामध्ये आपण रिअर साईडनं बघणार आहोत शिपला, रिअर साईडनं. मग याच्यामध्ये रिअर साईडनं बघितल्यानंतर जे इंजिन आहे, जे रोटर आहे ते आपल्याला क्लॉकवाईज दिसतंय. मग त्या केसेसमध्ये एकतर ड्रायव्हरनं लेफ्टला टर्न केलाय, नाहीतर राईटला टर्न केलाय, राईट साईडला फिरवली शिप, म्हणजे टू द पोर्ट साईड ऑर टू द स्टारबोर्ड साईड या टाईपमध्ये. नंतर दुसऱ्या केसेसमध्ये आपण जर बघितलं, रिअरनंच बघतोय आपण, फक्त जे इंजिन दिसतंय, रोटर दिसतंय ते आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, काउंटर क्लॉकवाईजमध्ये. आणि ह्याही केसेसमध्ये आणखी इथं लेफ्ट टर्न होऊ शकतो हा, आणि राईट टर्न होऊ शकतो असा, लेफ्ट राईट या टाईपमध्ये. मग आपल्याला बघायचं आहे की गायरोस्कोपिक इफेक्ट कसा होऊ लागला, एक्झॅक्टली कसा होऊ लागला आहे, ठीक आहे. नंतरची कॉमन मोस्ट केस आहे ही तर झाली स्टेरिंगची केस. स्टेरिंगच्या वेळेस असं आपल्याला दिसून येऊ लागले, स्टीर करायच्या वेळेस दिसून येऊ लागले, ठीक आहे. नंतर असणार याच्यामध्ये रोलिंग घेऊया आपण, रोलिंगची केस घेऊया. आणि नंतर याच्यामध्ये घेऊया आपण
याच्यामध्ये आपण चौथी केस आपण घेऊया, पिचिंगची केस घेऊया आपण, पिचिंगची केस बघूया आपण याच्यामध्ये एक्झॅक्टली कसं एक्झॅक्ट होतं हे गायरोस्कोपिक कपल. आता रोलिंगच्या केसमध्ये हे सांगेलच मी तुम्हाला इथं. नंतर पिचिंगच्या केसमध्ये समोरची साईड वरती चालली आहे, समोरची साईड खालती येऊ लागली आहे या टाईपमध्ये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये फोर किंवा ह्याला आपण बो म्हणतोय ते अप आहे, अप हे वरती चाललं आहे. त्यावेळेस गायरोस्कोपिक कपल कसं ॲक्ट होणार आहे, शिफ्टला लेफ्टला टर्न करेल किंवा राईटला टर्न करेल. नाहीतर मग याच्यामध्येच आपण असं लिहू शकतो हे 4 किंवा हे जे बो आहे हे डाऊन होऊ लागले, डाऊन पाण्यात बुडतंय समोरचं तोंड त्याचं ह्या केसेसमध्ये. तर बघूया आपण आता एक्झॅक्टली हे कसं होऊ लागले ह्या एक्झाम्पलच्या मदतीनं. एक्झाम्पल ही शीप आहे अशी समोर चालली, मी मागच्या साईडनं बघतो ह्या शीपला, ठीक आहे. मग मागच्या साईडनं बघतो म्हणजे काय करणार आहे आता मी, ठीक आहे, मला क्लॉकवाईज डायरेक्शनला दिसतंय आणि ड्रायव्हरनं लेफ्ट साईडला टर्न केला आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनला म्हणजे कसं, असं हा वेक्टर असा आला तर हा वेक्टर असा आला, ठीक आहे. नंतर क्लॉकवाईज डायरेक्शनला टर्न केलं आहे, हे क्लॉकवाईज डायरेक्शनला हे लेफ्ट साईडला टर्न केलं आहे. हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, हे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल कसं आहे, हे असं आहे. म्हणजे काय करणार ते बोला वरती उचलण्याचा प्रयत्न करणार आणि आफ्टला स्टर्नला खाली दाबण्याचा प्रयत्न करणार. मग ह्या केसमध्ये मी लिहू शकतो हे बो म्हणा किंवा हे 4 म्हणा, हे काय चाललं हे अप, त्याच्या ऑपोजिटमध्ये त्याच्या ऑपोजिटमध्ये आफ्ट किंवा स्टर्न डाऊनला चाललं आहे, ठीक आहे. ही झाली पहिली केस माझी. दुसरी केस, शिप समोर चालली आहे, मागच्या साईडनं बघतोय मी, क्लॉकवाईज डायरेक्शनला दिसते मला, हे रोटर क्लॉकवाईज डायरेक्शनला दिसतंय. हा आपला अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टर. मग राईट साईडला टर्न केला म्हणजे तुम्ही समजू शकता हे असं आहे. नंतर हे राईट साईडला टर्न, हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल त्याने एक्झर्ट केलं असं. नंतर त्याच्यावरती रिॲक्शन म्हणजे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल असं होणार आहे. म्हणजे हे असं होणार आहे. हे शिपचा पुढचा पोर्शन, हा शिपचा मागचा पोर्शन, बो खाली चाललंय आणि हे मागचं जे आफ्ट आहे ते वरती येऊ लागलंय, बो डाऊन. या केसमध्ये काय होऊ लागलंय, हे बो डाऊन आहे, समोरचं तोंड खाली चाललंय. हा नंतर रिअरनंच बघतोय मी आता, इकडनं बघतोय काय आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन नंतर ही अशी डायरेक्शन, हा वेक्टर इकडं आलाय, म्हणजे हा इकडं वेक्टर आलाय, ठीक आहे. आता इकडनं मी जशास तसं शिपला जागेवरच ठेवलाय, फक्त मी चेंज केलंय मी स्वतःला. हे काय चाललंय, लेफ्ट साईडला चाललंय. मग इथं बसलेला आहात तुम्ही, हे लेफ्ट साईडला. मग इकडनं हा ॲक्टिव्ह, नंतर हा इकडनं हा रिॲक्टिव्ह. कसा आहे रिॲक्टिव्ह बघा तुम्ही आता याच्यामध्ये इकडे आहे रिॲक्टिव्ह या टाईपमध्ये. शिपचं तर ही साईडच तर आफ्टच आहे, ही तर मागचाच पोर्शन आहे, हा पुढचा पोर्शन आहे. यामध्ये काय होऊ लागलंय, यामध्ये ही मागची साईड वरती येऊ लागली आणि पुढची साईड खाली चालली आहे. आपलं हे मागची साईड वरती चालली आहे लेफ्टला टर्न केल्यानंतर. म्हणजे मी काय म्हणू शकतो याच्यामध्ये आफ्ट काय होऊ लागले, हे अप या टाईपमध्ये. इथं काय असणार आहे, आफ्ट डाऊनच असणार आहे. हीच तर केस आहे ती. बघा असं असतं याच्यामध्ये, वेगळं काय आहे हे बघा. रिअरनं बघतोय मी, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, तेच आता रिपीट करतो मी, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. इकडं थंब आहे, ओके. याच्यामध्ये हे ॲक्सिस ऑफ स्पिन आहे आपला हा. नंतर मी इथं बसणार, आता जाऊन इथं बसणार, हे जशाच तशी शिप मी इथं बसलोय आणि टर्न घेतला राईटला, म्हणजे इकडं टर्न घेतलाय. नंतर याच्यामध्ये हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक आणि हे इकडं रिॲक्टिव्हमध्ये कसं आहे, हे एक्झॅक्टली हे असं आहे. नंतर हे 4 बोट असे, म्हणजे हा पोर्शन खाली चाललाय, आफ्ट डाऊन किंवा स्टर्न डाऊन या केसमध्ये. ओके, पुढच्या केसेस आपण डिस्कस करूया आता. रोलिंगच्या वेळेस म्हणजे एक्झाम्पल ही शिप अशी चालली आहे, हा लॉन्जिट्यूडल ॲक्सिस आहे, हा रोल करू लागली म्हणजे अशी रोल होते. रोल होण्याचं मेन रिझन काय असतं, वादळ, सायक्लॉन्स, भरती, ओहोटी किंवा हे मोठ्या वेव्स ओशनमध्ये तयार होणार या टाईपमध्ये रोल होऊ लागली ही शिप. ओके, आता रोल होऊ लागली म्हणजे हे दोन्ही जर ॲक्सिस बघितले आपण ते एकमेकांना मॅच करतात. तर ह्या केसमध्ये गायरोस्कोपिक इफेक्ट किंवा गायरोस्कोपिक कपल नसणार आहे. ह्या केसमध्ये नो गायरोस्कोपिक इफेक्ट, नो गायरोस्कोपिक कपल रोलमध्ये. कारण या केसमध्ये तुम्ही बघा, रोटर हे क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे, तुम्ही समोरनं बघताय का मागनं बघताय, पण ॲक्सिस तर हाच येऊ लागला ना, आपला ॲक्सिस तर हाच येऊ लागला ना. आणि रोल करू लागलाय म्हणजे असंच त्याच ॲक्सिसच्या अबाउट ते रोल करू लागले, बरोबर ना. म्हणून इथं गायरोस्कोपिक इफेक्ट किंवा गायरोस्कोपिक कपल येणार नाही. शिफ्ट लेफ्टलाही जाणार नाही, राईटलाही जाणार नाही. जास्तीत जास्त अशी होऊ शकते ती, जरी वेव्हची जर मॅग्नेट्यूड जास्त असेल तर. फ्लूइड मेकॅनिक्समध्ये सांगितलं होतं आपण. नंतर हा एक पोर्शन बघा, बराचसा कन्फ्यूज होतो काही स्टुडंट्सला. बघा, बो 4 हे वरती चाललाय म्हणजे काय होऊ लागलं एक्झॅक्टली असं. तुम्ही इकडनं बघतायत, खूप सोपी केस आहे ही, तुम्ही इकडनं बघतायत, ही शिप आहे आपली.
हे असं वरती चाललं आहे, बो तोंड वरती चाललं आहे याचं, म्हणजे एक्झाम्पल या टाईपमध्ये, ठीक आहे, या टाईपमध्ये हे वरती चाललं आहे, असं हे वरती चाललं आहे. सोपंच आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही कसंही घ्या. तर मग रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल कसं असणार आहे बघा, तुम्ही इकडनं बघताय, याच्यामध्ये इथं पिचिंग होऊ लागली ह्या ॲक्सिसच्या अबाउट, ट्रान्सवर्स ॲक्सिसच्या अबाउट, हे वरती चाललं आहे, वरती चाललं आहे म्हणजे नंतर अगोदर असं होतं, नंतर हे इकडं वरती चाललं आहे. हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, हे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल. कसं अप्लाय करायचं आहे, या टाईपमध्ये खाली थंब त्या डायरेक्शनला करा, तुम्ही असा थंब करा. हे बघा 4 बोटं कुठं आहेत आपले, 4 बोटं ह्या साईडला इकडे ढकलण्याचा प्रयत्न करतील. ती ही साईड म्हणजे कुठली आपली 4 बो साईड आहे, ती राईट साईडला टर्न होईल. ओके, त्याच्या ऑपोजिटमध्ये 4 बो डाऊन, म्हणजे शिप अशी चालली आहे, शिप अशी चालली आहे, ठीक आहे, अशी चालली आहे, बो 4 डाऊन होतं आहे, हे असं होऊ लागलं आहे. सो या टाईपमध्ये मग इकडनं हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, हे इकडनं हे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल. याच्यामध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. आता तुम्ही हे सेल्फ करू शकता. बघा हा व्हेक्टर आपला हा, ठीक आहे, हे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, हे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, हे असं अप्लाय करा तुम्ही. ही साईड लेफ्टला चालली, म्हणजे बो 4 लेफ्टला चाललं आहे आणि इकडं चाललं आहे, या टाईपमध्ये. आता ह्या केसेसमध्ये मी काय कन्सिडर केलं होतं की एक्झाम्पल मी हा व्हेक्टर इकडं काढला आहे, मी हा व्हेक्टर इकडं काढला आहे, म्हणजे मागच्या साईडने बघतोय आणि क्लॉकवाईज डायरेक्शनला हे रोटेट करतोय असं, ठीक आहे. नंतर हे असा व्हेक्टर, तर तुम्ही अँटी क्लॉकवाईजलाही करू शकता हे. तर अँटी क्लॉकवाईजला कसं करायचं, इथं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी एक केस सांगतो तुम्हाला. अँटी क्लॉकवाईज म्हणजे केस कुठली आहे आपली पूर्ण, हे बघा 4 बो वरच्या डायरेक्शनला मूव्ह होतोय, हा मागच्या साईडनं बघतोय आपण, रिअरनं बघतोय आणि रिअरनं बघतोय, म्हणजे केस कशी आता इथं समजून घेऊया आपण. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, बरं ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणल्यानंतर हा थंब असा, हा व्हेक्टर इकडं आला, म्हणजे हा व्हेक्टर असा इकडं आला, ठीक आहे, इकडे आला. आता अशा केसेसमध्ये आपण नेहमीच काय सांगतोय की तुम्हाला इथं जायचं आहे आणि तुम्हाला फील करायचं आहे. त्यांनी काय सांगितले, बो अप, म्हणजे तुम्ही इथं गेल्यानंतर तुम्हाला हे अप हे वाटणार आहे, अप हे वाटणार आहे. मग तुमच्यासाठी इथं बसल्यानंतर हे ॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल आणि हे रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल तुम्ही घेऊ शकता. हे यस आरामशीरपणे घेऊ शकता. हे असं शिप तर हीच आहे आपली, हा रिॲक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल, म्हणजे हा शिपचा मागचा पोर्शन, हा शिपचा पुढचा पोर्शन, मागचा पोर्शन इकडं चालला आहे, पुढचा पोर्शन इकडं चालला आहे. आता इकडं आणि तिकडं हे तुम्हाला माहिती आहे आता हे कुठलं तर हे. सो या टाईपमध्ये आपण हा जो पोर्शन होता हा आपण कव्हर केला आहे. तुम्ही म्हणताल सर हे असं का होतं बरं, हे शिप खाली जाते, शिप वरती जाते, एक तर ड्रायव्हरची मस्ती असू शकते, नाहीतर मग दुसरं चनाचकना खाल्ल्यामुळे त्याला एनर्जी येते, असा प्रकार होऊ शकतो. नाहीतर मग मोठ्या मोठ्या टायडल वेव्स ज्या असतात समुद्रामधल्या, त्यामुळे सुद्धा हे अप अँड डाऊन पोर्शन होऊन जातो हा. सो या टाईपमध्ये आपण गायरोस्कोपिक इफेक्ट पूर्णपणे डिस्कस केला आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.